भाग्याची लक्ष्मी लागे अंगण हसाया घरदार हे आधीर तिची पाऊले पुसाया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी असा जन्माचा उंबरा रोज उजळे ग सुखानी ओटी भरा ते पहाट तिच्या सोना किरणांनी आळी मळवट हा ताट सारी युगाचीच माया तिच्या किरपेजवळ मिळो जन्म सावराया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी ती भिरा यायची शपथ घेऊन सांगतो कोयना माझ्या मुलीसारखी आहे. कोयना तुम्हाला मुलीसारखी आहे म्हणून तुम्ही तिच्याशी जे वागलात त्यात त्यांचं गैर आहे, भयंकर आहे. याने माझ्याशी अतिप्रसंग करायचा प्रयत्न केलाय. हो हे सगळं खोटे. तुम्ही बोला ना काहीतरी असे गप्प का. बंद करा आता भाषा हे सगळं खोट आहे. अहो माझ्यावर खूप अरे सोडा मला सोडा मला सोडा. एक मिनिट आता मला बोलायची वेळ आली. माझा मुलगा आजारी होता तेव्हा मी या सज्जन माणसाकडे मदत मागायला गेले तर यांनी माझ्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. हा माणूस वाईट आहे, गावातले घाण आहे, मारू द्या चपलाने. काय करताय तुम्ही बोला ना काहीतरी. थांबवा हे सगळं काय चालू आहे. थांबवा हे सगळं काय चालू आहे. बोला ना काहीतरी असे गप्प का तुम्ही. थांबा थांबा कायदा हातात घेऊ नका. तुमचा या गावच्या पंचायतीवर आणि आमच्यावर विश्वास आहे ना. या गावातल्या दुष्ट प्रवृत्ती आणि दुष्ट व्यक्ती यांना शासन करण्यासाठी ही पंचायत समर्थ आहे. तेव्हा माझी आता पंचायतीला अशी विनंती आहे की सर्व साक्षी पुरावे लक्षात घेऊन भाऊ आणि कोयना यांचा योग्य तो न्याय निवाडा करावा. ह्या सगळ्या साक्षी आणि पुरावे यांचा विचार करता असं सिद्ध होतंय की कोयना आणि भाऊ हे दोघेही व्यभिचारी आहेत, चारित्र्यहीन आहेत. या कोयनाने भाऊशी अनैतिक संबंध ठेवून मुलाला जन्माला घालण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून गुरुवाने कोयनाला सुटचिट्टी द्यावी. आणि तिला घराबाहेर काढावं. आणि अशा कुलटाबाईला या गावातील कुणी बी थारा देऊ नये. पंचायत ही शिक्षा तिला देत आहे. नाही असं नका करू. माझं ऐकावं. हे समज खोट आहे, हे समज खोट आहे. कुणीतरी माझ्यावर विश्वास ठेवा. बाप्पाजी तुम्ही तरी सांगा. बाप्पाजी संजयराव तुम्ही तरी सांगा. समजाच ते खोट आहे. काशीताई तुम्ही सांगा ना काशीताई. कुणीतरी माझ्यापासून बोलावं. हे समज खोट आहे काशीताई. कामिनीताई मी भीक मागते तुमच्या पुढे सांगा. समजाच ते खोट आहे म्हणून. कामिनीताई कुणीतरी माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही का गप उभे राहिला. तुम्ही तरी बोलावं. सांगा. कोयना तू गप्प बस.
फक्त भाऊ. हे कोयनाने जे काय केलं तिला फूस लावणारा आणि आपल्या जाळ्यात ओढणारा हा भाऊ हा मोठा गुन्हेगार आहे. आणि पंचायत याला ही शिक्षा सुनावत आहे की त्याने आता यापुढे या भिरा गावात राहायचं नाही. आणि भाऊला आज नाही आत्ताच या गावाबाहेर काढण्यात यावं, या गावाबाहेर काढण्यात यावं, या गावाबाहेर काढण्यात यावं. आणि नुसतं साधेपणानं नाही तर याच्या तोंडाला काळं फासावं, याच्या गळ्यात चपलांचे हार घालावेत आणि मग याची धिंड गावातून बाहेर काढावी, याची धिंड गावातून बाहेर काढावी, याची धिंड गावातून बाहेर काढावी. काढा त्याची धिंड. मग काय? थांबा. थांबा. असं करू नका, असा अन्याय करू नका. मला आई फिरायची शपथ. अहो, असं करू नका, मी पाया पडते. अजून किती लोकांचे बळी घेणार आहात तुम्ही? माझ्या आईचा जीव घेतला, वडिलांसारख्या माझ्या भाऊ काकांचाही जीव घेणार आहात का तुम्ही? या गावातल्या प्रत्येक माणसाच्या अडीअडचणीला आले ते मदतीला धावून, त्यांच्याबरोबर तुम्ही असं का करताय? चार मुठभर वाईट लोकांच्या सल्ल्याने जर हे गाव चालणार असेल ना, तर या गावाचा घात झाल्याशिवाय राहणार नाही. माझी पंचांना एकच विनंती आहे, तुमचा न्याय निवाडा झाला ना, पण कोणताही न्याय निवाडा करताना ज्याला गुन्हेगार समजलं जातं त्याला आपली बाजू मांडायला एक तरी संधी दिली जाते ना. पण ती संधी तुम्ही भाऊ काकांना द्या ना. मी हात जोडते, पाया पडते, असं करू नका. तुम्ही सगळे असे गप्प का आहात? बोला ना काहीतरी. भाऊ काकांची चूक नाहीये, त्यांना एक संधी द्या ना. भाऊ काका, तुम्ही बोला ना काहीतरी. तुम्ही असे गप्प काय? भाऊ काका, तुम्ही निर्दोष आहे सिद्ध करा. भाऊ काका, बोला काहीतरी. भाऊ काका, तुम्ही असे शांत का? भाऊ काका, बघा माझ्याकडे. तुम्ही काय बोलत का? भाऊ काका, बोला ना काहीतरी. भाऊ काका, जर तुम्ही आज नाही बोलले तुम्ही निर्दोष कधी सिद्ध होणार नाही. भाऊ काका, नाही, 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 हे सगळं खोटं आहे. तुम्ही तर बोला ना काहीतरी. तुम्ही असे गप्प का आहात?
भाऊ काका, अहो तुम्ही असे हरू नका. तुम्हीच मला शिकवलत ना की कधीच हार मानायची नाही म्हणून. तर तुम्ही काच गप्प बसलात. भाऊ काका, तुम्ही काही केलं नाही असं गुन्हेगारासारखं गप्प बसू नका. भाऊ काका, बोला, काहीतरी बोला. बस! काय चाललंय? ही कालची भाविणीची पोर आणि गावातल्या पंचांना ज्ञान शिकवते. लोक पाहिलं ना, जिला तुम्ही भाग्यलक्ष्मी भाग्यलक्ष्मी म्हणून डोक्यावर घेऊन नाचवलं, ती गावाच्या विरोधात जाते. का? तर केवळ ती धनाजीराव मोहित्यांच्या घराण्याची सून आहे म्हणून. संजयराव, तुम्हाला मोहिते घराण्याची थोडी जरी लाज असेल तरी तुमच्या बायकोला ताबडतोब इथून घेऊन घरी जा. संजयराव, घेऊन जा तुमच्या बायकोला. अहो तुम्ही बोला ना काहीतरी. अहो असं काय करतात? अहो तुम्ही कुठे घेऊन जातात? मला सोडा. अहो सोडा मला. बाबा हे नका करू. मला सोडा. सोडा मला. अहो तुम्ही बोला ना काहीतरी. बाबा मी काही केलेलं नाहीये. काशी, अहो असं मारू नका त्यांना. सोडा त्यांना. काशी ऐक, माझे सगळे पुरावे त्यांच्या विरोधात आहेत. हे सगळे पुरावे खोटे आहेत. बाबांनी काही केलेलं नाहीये. सोडा मला. काय काशी? ते निर्दोष आहेत. त्यांनी काही केलेलं नाहीये. नका मारू बाबांना. काशी, नाही. सोडा मला. बाप्पाजी, बाप्पाजी तुम्ही बोला ना काहीतरी. काय? नाही. काशी नाही. अहो, नका मारू त्यांना. आज जर भाऊ काकांना शिक्षा झाली ना तर माणसाचा माणुसकीवरचा विश्वास उडेल. अहो, नका मारू त्यांना. तुम्ही बोला ना काहीतरी. अहो, सोडा. अहो, नाही, सोडा मला. काशी, जाऊ नकोस तिकडे. अरे लफडेबाज भाऊंचा धिक्कार असो, लफडेबाज भाऊंचा धिक्कार असो. अरे लफडेबाज भाऊंचा धिक्कार असो, लफडेबाज भाऊंचा धिक्कार असो, लफडेबाज भाऊंचा धिक्कार असो, लफडेबाज भाऊंचा धिक्कार असो, लफडेबाज भाऊ. मला एक कळत नाही. तुमच्या डोळ्यात देखत सगळं घडत होतं तरी तुम्ही काहीच बोलणार नाही. गप्प बसलात. पण त्या सगळ्या प्रकरणात मी काय बोलणार? म्हणजे तुम्ही भाऊ काकांकरता काहीच करू शकत नाही. अहो जेव्हा बाबा घर सोडून गेले तेव्हा वडिलांसारखं त्यांनी तुम्हाला सांभाळलं. प्रत्येक
वेळी तुमच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिले, आणि आज जेव्हा अख्खं गाव त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत होतं तेव्हा तुम्ही मौन पाळलं. भाऊ काकांवर तुमचा विश्वास नाही? तुम्हालाही असं वाटतं की प्लीज काशी समजून घे, ते सगळे पुरावे भाऊंच्या विरोधात होते. अहो त्यापेक्षा आपलं मन काय म्हणतं ते नाही का महत्वाचं? पुराव्यांचं काय? खोटे पुरावेही समोर आणले जाऊ शकतात ना. हे सगळं त्या बाप्पाजीने रचलेलं कारस्थान होतं आणि तुमच्या काही न बोलण्याने ते यशस्वी झाले. काशी माझ्याही न बोलण्याला काहीतरी कारण होतं. कारण? काही कारण नव्हतं. तुम्ही माघार घेतली तुमच्या तत्वांपासून आणि काहीही न बोलून तुम्ही भाऊ काकांवर अविश्वास दाखवला. नाही काशी, असं काहीच नाहीये. मला काही ऐकायचं नाहीये. कोयना आणि भाऊ यांचे अनैतिक संबंध आहेत. कोयनाच्या पोटात वाढत असलेलं मूल हे गुरुवार नसून त्या भाऊचं आहे, असाही त्याच्यावर गंभीर आरोप आहे. आजपर्यंत आपण याच्या सभ्यपणाला फसलो, पण या सभ्य चेहऱ्यामागे एक बदमाश चेहरा लपलेला आहे. हा भाऊ माझ्या घरी नेहमी यायचा, मी नसतानाही यायचा. मी कधीच त्याचा संशय घेतला नाही, पण त्याचाच त्याने गैरफायदा घेतला. दोघेही चोरून भेटायचे. हा भाऊ आमच्या घरात कुठेही केव्हाही अगदी बेधडकपणे घुसायचा. कधी कधी तर बायका कपडे बदलत असताना हा यायचा. हो, स्वतःच्या पोटात दुखते असं सांगून यायचा आणि माझ्या बायको बरोबर जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचा. आज या भाऊमुळे माझी बायको मला सोडून माहेरी निघून गेली. पोलिसात तक्रार करायला चालला होता माझा नवरा. स्वतःची बदनामी होईल म्हणून यांनी डॉक्टरांचा खून केला. खुनी आहे हा माणूस. माझा मुलगा आजारी होता तेव्हा मी या सज्जन माणसाकडे मदत मागायला गेले, तर यांनी माझ्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. पंचायत याला ही शिक्षा सुनावत आहे की त्याने आता यापुढे या भिरा गावात राहायचं नाही. अरे लफडेबाज भाईचा धिक्कार असो, लफडेबाज भाऊचा धिक्कार असो. चालतो माझ्या घरातून. असं नका करू. ऐका माझं, हे समजा खोटं आहे. अहो कुणीतरी खोटा आळ घेतलाय माझ्यावर. मला काही एक ऐकायचं नाही तुझं. चालतो माझ्या घरातून. तुझ्यासारखी चरित्रहीन स्त्री नको मला माझ्या घरात. असं नका म्हणू. अहो मी खरं सांगते, या पोटात वाटणारं पोर तुमचंच आहे. हो देवी शपथ. त्या मुलाला तर माझं नाव देऊच नकोस. गावभर फिरणारी स्त्री तुला कोणाची बायको होण्याची लायकीच नाहीये. माझी एक बायको मेली आता दुसरी बायको मेली म्हणून समजेल मी. चल चालतोय घरातून. असं नका करू. मी कुठे जाऊ? असं नका करू. काही माझ्या गळ्यात पडण्याची गरज नाही. चल चालतो. ठीक आहे. अहो मला घरात राहू द्या. उचल आणि चालतो पहिली. असं नका करू. तू आता इथे या घरात नाही जाऊ शकत. मला राहू द्या घरात. असं काय करताय? जा कुठे जायचं तिकडे. खोटं आहे. खोटं आहे. जा कुठे मस्तात जा. इकडे नाही थांबायचं. अहो ऐका माझं. अहो असं काय करताय? अहो तुम्ही तरी सांगा होती असती. अहो सांगा की तुम्ही तरी. अहो कोणीतरी मदत करा मला. अहो असं काय करताय?
नाही कशाबद्दल? अरे तो भाऊ काय आता या गावात येणार नाही. आणि हा आनंद साजरा करण्यासाठी ही बर्फी. काय म्हणाय, पण त्या बाप्पाजीने ना चांगला डाव साधला नाही. मलाही बघायचं या काशीचा आता वाली कोण. काय झालं की आपल्या भाऊ 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 बघते तिला मदतीला कोण येत. काही दिवसातच संजयला आपण आपल्या बाजूने करून घेऊ. मग ही काशी आणि तिचं नशीब. हॅलो, जय हो कामिनी देवी. बोला बाप्पाजी. काय नाही, तुमचं अभिनंदन करण्यासाठी फोन केला होता. हो, आपल्या मार्गातील एक मोठा काटा दूर झाला. ते सगळं सुरळीत होईल तेव्हा होईल. मला आधी सांगा, आमच्या घरावर बहिष्कार टाकलाय हे असं किती दिवस चालणार आहे अजून? कामिनी देवी, असं चिडू नका. हा, आमच्यावर विश्वास ठेवा. 4 दिवस जाऊ द्यात, लोक सगळं विसरून जातील. हा, पण त्याआधी एक लक्षात घ्या, आपला दुसरा काटा तो भाऊ, तो गावाच्या बाहेर त्याला घालवून दिला. पुनश्च अभिनंदन. आली आली भाग्यलक्ष्मी.